शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 7 मार्च 2026चा व्हिडिओ आहे. श्री अक्षय गिरीश पाटील, मुक्काम पोस्ट मिरी घोडेश्वर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आता श्री अक्षय पाटलांनी जी मलेशियन ग्रीन डॉर्फन नारळ घेतलेला आहे, ह्या नारळाचं त्यांच्याच मोहोळमध्ये कुरुल कामतीमध्ये श्री विष्णुपंत माळी ननवरे काका, त्याचबरोबर आबा जाधव, महादा जाधव हिने आपली लागवड केलेली आहे. कुरुल कामती पोलीस स्टेशनचे रिटायर पोलीस अधिकारी गोपीनाथ वाघमोडे, जी त्यांची मुलगी आज पुण्यामध्ये जज आहे, तिने पण नारळ शेती केलेली आहे. नारळ उत्पादन चालू झालेलं आहे. त्याचबरोबर अक्कलकोटमध्ये किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळे असतील, मंगळवेढ्यामध्ये सलगर गावामध्ये श्री API बनसोडे साहेब असतील, अशा सर्वांनी आपल्या नारळ शेतीचं लागवड केली आहे. नारळ उत्पादन चालू झालेलं आहे. आता ह्याच गाडीमध्ये श्री दीपक पोपट चिखले, मुक्काम पोस्ट शिरबावी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांचाही नारळ लोडिंग होणार आहे. आता अक्षय पाटलांनी जांभळ, चिक्कू आणि केशर आंबा 1.5 वर्षाची रोप अशी रोपं घेतलेली आहेत. तर आता त्याचबरोबर त्यांचा नारळही लोडिंग चाललेला आहे. तर आपण नारळ सिलेक्शन करून बाहेर काढलेला आहे. ती बघू शकतो आहे. अशा प्रकारे नारळाचा पट्टा होता. त्या पट्ट्यामधनं सिलेक्शन करून आपण रोपं बाजूला घेऊन टोटल श्री अक्षय पाटलांची रोपं, त्याचबरोबर श्री दीपक पोपट चिखले यांची रोपं ह्या गाडीमध्ये लोडिंग करणार आहोत. रोपं बाजूला काढून सिलेक्शन करून आता नारळ शेती करायची आहे शेतकरी बंधूंना. तर शारपड, खारपड, दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आहे. एकदा लावल्यापासून आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होणारी अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे नारळ पाणी चवीला गोड, केरळमधली क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळं बुटकी जात आहे. जमिनीपासून 1.5-2 फुटावरती नारळ चालू होतात. पाण्याचं प्रमाण 400-450 मिली पाणी. खोबरंही जाड येतं. नारळ लावल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी, नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होतं. आता शेतकरी बंधूंनी ही जी रोपं घेतलेली आहेत, ही रोपं झाडाखाली उतरायची आहेत. एक 8-10 दिवसांना, 12 दिवसांना, 15 दिवसांना कधीही लागवड करा. फक्त झाडाखाली पट्टा लावायचा आहे, रोज पाणी मारायचं आणि नंतर लागवड करायची आहे. आता रोप लावते वेळी आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन 1 बाय 1 फुटाचा त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकून, मोठी मीठ 1/2 किलो टाकून मातीमध्ये मिक्स करून रोप लावायचं आहे. रोप लावल्या 2ऱ्या व 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टींची आळवणी द्यायची आहे. त्याचबरोबर त्यामध्ये ब्ल्यू कॉपरही वापरायचं आहे. तसेच 7व्या दिवशी परत आळवणी करून 1 महिन्यानं DAP 50 ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे. प्रत्येक अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करायची आहे. त्यामध्ये आम्ला 22 टीन आणि युरिया 50 ग्रॅम, 10 मिली आम्ला 10 ग्रॅम, 22 टीन आणि युरिया 50 ग्रॅम हे सर्व 15 लिटर पाण्यामध्ये घालून अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी करायची आहे. अशा प्रकारे नियोजन केल्यानंतर आपल्याला दर 2 महिन्याला DAP युरिया रिंग पद्धतीनं द्यायचं आहे. मातीची भर लावायची आहे. दर 5 महिन्याला आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि 1919ची आळवणी द्यायची आहे. अशा प्रकारे सर्व नियोजन केलं तर आपल्याला नारळ शेती ही 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. तर 6 महिन्यातून एकदा बेसल डोस देताना त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट, फोरेट, त्याचबरोबर 10-26-26 आणि दुय्यम अन्नद्रव्य खत हे याचबरोबर मीठही द्यायचं आहे. 2.5 ते 3 वर्षांनी नारळ ज्यावेळी चालू होतात तेव्हा एका झाडाला सरासरी आपल्याला 100-150 फळं येतात आणि नारळाचा बुंदा वाढत जाईल तसं फळाची संख्या वाढत जाते. अगदी एका झाडाला आपल्याला 350 ते 450 नारळ येतात. वैशिष्ट्य म्हणजे नारळ जे आहेत हे जे आहेत ही बुटकी जात असल्यामुळं आपल्याला रोप लावल्यापासून योग्य सल्ला, मार्गदर्शन तर मिळतंच. अशा प्रकारचं सर्व नियोजनही मिळतं. तर शेतकरी बंधू सिलेक्शन करून रोपं दिली जातात. खात्रीशीर रोपावरच योग्य सल्ला, मार्गदर्शन, त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानला बिल मिळतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजनेसाठी. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.